जय जय रघुवीर समर्थ। सदा विषयो चिंतिता जीव झाला। अहं भाव अज्ञान जन्मासी आला। विवेके सदा सस्वरूपी भरावे। जीवा उगमी जन्म नाही स्वभावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 145 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ माऊली आम्हाला या आत्मवस्तूचं चिंतन गेल्या काही श्लोकांमधून सांगत आहे। या आत्मवस्तूला मीपणाने कितीही पाहण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती वस्तू काही केल्या आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही। मग यासाठी समर्थांनी एक अत्यंत सुंदर मार्ग सांगितला की जाणत्याचे पाय धरावेत, ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे। अशा या जाणत्याचे पाय धरणं म्हणजे नेमकं काय, त्याची प्रक्रिया काय, हे समर्थांनी आपल्याला त्यातील पुढील 3 श्लोकांमध्ये सांगायला सुरुवात केली आहे। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या मनाला प्रश्न विचारला की जगी पाहता साचते काय आहे, काय सत्य आहे रे मना। अति आदरे सत्य शोधून पाहे। तू स्वतः शोधून बघ काय सत्य आहे। पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे। इथं समर्थांनी या मनाला एक ऊर्ध्व गती दिलेली आहे। पुढे पाहता पाहता देव जोडे। सज्जनो, या मनाला 2 गती असतात। एक आहे ती ऊर्ध्व गती, ज्याच्यासाठी संत हे निरंतर प्रयास करत राहतात। स्वतः त्या ऊर्ध्वमूल मधशाखम या बिंदूपर्यंत पोहोचल्यानंतरही आमच्यासारख्या सामान्य जीवांना त्या स्थानापर्यंत आणण्यासाठी संत अविरत प्रयत्नशील राहतात, कष्ट घेतात। परंतु जीवाची स्वाभाविक गती कशी आहे? ऊर्ध्व गती नाही तर अधोगतीकडे जाण्याचं त्याला एक स्वारस्य आहे। त्याला इच्छा आहे ऊर्ध्वगती प्राप्त करण्याची, पण त्याची आवड आहे अधोगतीकडे जाण्याची। ही मनाची जी 2 अंग आहेत, एक ऊर्ध्वमूलम आणि एक हे या विषयाच्याकडे धाव, या 2 बिंदूंच्या मध्ये आपलं मन हे अविरतपणे वाहत असतं बघा। जेव्हा एखादा सुंदर सत्संग ऐकतो तेव्हा स्वाभाविकपणे मनाला या ऊर्ध्व गतीची ओढ लागते, पण या सत्संगाचा परिणाम जास्त वेळ टिकत नाही, कारण आम्हाला स्वाभाविक आवड विषयाची आहे। बघा, आमच्या इकडे गोंदवल्याला उत्सवामध्ये मंडळी येतात, छान सात्विक भोजन सकाळ संध्याकाळ, गव्हाची खीर, मसाले भात वगैरे वगैरे सगळं काही महाराजांच्या प्रसादामध्ये अगदी तृप्त होणारं अन्न असतं। 4-5 दिवस जर तुम्ही तिथं राहिला तर बघतो मी बऱ्याचदा मंडळी बाहेर एखाद्या कॅन्टीनमध्ये भजी खाताना दिसतात। मी काही त्यांचा अवेअर करत नाही, पण मला यामधून एक गंमत जाणवते की मनुष्य हा स्वाभाविकपणे सात्विक गोष्टींमध्ये निरंतर रमू शकत नाही। त्याला विषयाची ओढ, विषयाची गोडी ही अधिक तीव्र असते, ही त्याला अधिक ओढणारी असते। समर्थ आम्हाला या विषयाच्या गोडीमुळे आमची होणारी अधोगती काय आहे ते आजच्या श्लोकामध्ये समजावून सांगतात।
काय म्हणते समर्थ माऊली? सदा विषयो चिंतिता जीव झाला. सतत विषयाचं चिंतन, सतत विषयाचीच आवड, त्याचीच गोडी, याने काय झालं? आम्ही खरं तर मुक्त असूनही बद्ध झालो. आम्ही खरं तर सिद्ध असूनही अज्ञान अवस्थेमध्ये गेलो. याला कारण कोण आहे? दुसरं तिसरं कोणीही नसून आमची ही विषयाची ओढ. विषय हे मनुष्याला या पंचेंद्रियांच्या आधाराने सतत ओढत असतात. बघा, डोळ्यांना निरंतर काहीतरी या दृश्य सुखाची आवड असते, सौंदर्याची आवड असते. त्यामुळे डोळे हे देखील निरंतर या विषय सुखाकडे धावतात. कानांना सतत कोणीतरी आपली खुशामत करणं, स्तुती करणं, आपल्याबद्दल चांगलं बोलणं, ह्याची गोडी असते. आणि आणखीन कानांना एक आवड असते, आणि ती म्हणजे कोणाची तरी निंदा ऐकणं. आपली स्तुती ऐकायला येत नसेल तर दुसऱ्याची निंदा ऐकून हे कान सुखावतात. आपल्या या जिव्हेला, रसनेला देखील, जसं मी आत्ताच उदाहरण दिलं त्याप्रमाणे, तामसिक पदार्थ हे विशेष प्रिय आहेत. ज्याच्यामध्ये तिखट मिठाचा मारा आहे, कांदा लसणाचा मारा आहे, एखाद्या काही मंडळींच्या बाबतीमध्ये अभक्ष्य भोजनाचा मारा आहे. अशा गोष्टीच मनुष्याच्या रसनेला विशेषत्वाने ओढून घेतात. स्पर्शाची आणि आमच्या या घ्राणेंद्रियाची देखील अशीच अवस्था आहे की मनुष्याला स्पर्श देखील मखमल हवा, स्पर्श देखील सुखकर हवा. अगदी साधं उदाहरण म्हणजे आम्हाला आमच्या दररोजचा नित्य जो बिछाना आहे तो देखील जरी बदलला तरी आम्ही अनेकदा अस्वस्थ होतो. कारण आम्हाला या देहाला इतकी सुखाची ओढ आहे, इतकी विषयाची आवड आहे की आम्हाला या गोष्टींमध्ये झालेला बदल देखील सहन होत नाही. असे हे आमचे पंचेंद्रिय सतत विषयाचीच आमच्या समोर डिमांड करत असतात, मागणी करत असतात. आणि आम्ही देखील आपला विवेक गमावून या इंद्रियांना सतत ते विषय खायला घालत असतो. बघा, जसं आपल्याला डॉक्टर सांगतात ना की अहो काही तुम्ही पथ्य सांभाळा बरं. आपण म्हणावं काय होतं एकदा पथ्य मोडल्याने? काही होत नाही. बघा, छोटी छोटी गोष्ट, थेंबे थेंबे तळे साचे, जसं आपण एखाद्या चांगल्या गोष्टीच्या बाबतीत म्हणतो ना, तसं या विषयाचं देखील थोडासा थेंब सुरू होतो. आपल्याला वाटतं अरे थोडंसं ह्यानी काय होतंय. एखाद्या व्यसनाच्या बाबतीमध्ये देखील असंच असतं ना. मनुष्य म्हणतो अरे एकदा थोडंसं व्यसन केलं तर काय हरकत आहे. पण हे थोडं थोडं सुरू झालेलं व्यसन कधी एकदा आपल्या आयुष्याला व्यापून उरतं हे आम्हालाच कळत नाही. त्याप्रमाणे आमच्या या इंद्रियांना निरंतर विषयाचा केलेला पुरवठा. आजच्या काळामध्ये ज्या या नवीन माता आहेत ना, ज्यांना या मॉडर्न काळामध्ये मुलं झालेली आहेत, त्यांची एक खोड अशी असते की ते मुलांना रागवायचं नाही, मुलांना मारायचं नाही, अशा भूमिकेमध्ये असतात. मग मुलं काय करतात? हट्ट करून आईला वडिलांना अगदी जेरीला आणतात. आणि मग आई वडील देखील त्याने तोंडातून शब्द काढावा त्यासरशी त्याला जे हवंय ते पुरवायला तयार होतात. अगदी वयाच्या 10व्या वर्षीच मुलाच्या हातामध्ये ॲपलचा फोन येतो. आपण बघतो आजच्या काळामध्ये या श्रीमंत मुलांची नवीन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन रस्त्यावरती अत्यंत बेफाम वेगाने त्या गाड्या मारल्यामुळं कितीतरी लोकांचे होणारे अपघात आपण ऐकतो. हे सगळं काय आहे? आई वडिलांना कळत नाही का की हे मुलाला या वयात द्यायला नको, तरी देखील ते या मुलांच्या हट्टापुढं हात टेकतात. सज्जनो, ही केवळ शोकांतिका समाज व्यवस्थेची नाही, ही शोकांतिका आमच्या अंतरंगामध्ये देखील आहे. आम्ही या इंद्रियांच्या पुढं अगदी हतबल झालेलो आहोत. कारण हे इंद्रिय असा काही त्रास द्यायला लागतात की आम्ही त्यांच्या होणाऱ्या त्रासापेक्षा बाबा तुला जे हवंय ते तू घे, तुला त्याच्यामध्ये सुख वाटतंय ना ते तू घे, असं म्हणून आम्ही देखील त्या सुखाशी एकरूप होतो आणि या इंद्रियांना जे हवंय ते निरंतर विषयांचं सुख देत राहतो. पण याने काय होतं? सदा विषयो चिंतिता जीव झाला. आम्ही मुक्त असूनही आम्ही या विषयांच्या अधीन गेल्यामुळं आम्ही जीवस्थितीमध्ये आलो. बघा, खरं तर जीव नावाच्या या संकल्पनेला
खरंच कुठं स्थानच नाहीये. समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीमध्ये सांगितलंच आहे, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा तू आणिला चोरू. त्याला चोर म्हटलेलं आहे, मिथ्या म्हटलेलं आहे. मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, हेच आमचं आपल्या सद्गुरूच्या दररोज आरतीमध्ये म्हणणं आहे. पण तरी देखील जीव या भ्रामक संकल्पनेला वास्तविकता येते. जसं आपण बघतो की आजच्या काळामध्ये एखाद्या जंगली श्वापदाला पकडण्यासाठी सापळा लावला जातो. तो सापळा हा खरं तर खूप छोटा आहे, त्याच्यासाठी खरं तर एवढं मोठं जंगल पडलेलं आहे. पण मिथ्या अभिलाषेने जसं ते पाळीव जनावर त्या सापळ्यामध्ये जातं आणि जसं ते सापळ्यात जातं त्या क्षणी जसा त्याचा दरवाजा हा बंद होतो ना सज्जनो, त्याचप्रमाणे आम्ही देखील मुक्त असणारे जीव या विषयाच्या अभिलाषेने या जीवरूपी सापळ्यामध्ये सापडतो. बघा, विवेकी या आमच्या मनाला आम्ही कधीच शिस्त लावू शकत नाही आणि त्यामुळं या विवेकहीन झालेल्या अवस्थेमुळं आम्हाला या जीवरूपी सापळ्यामध्ये अडकावं लागतं. सदा विषयो चिंतिता जीव झाला आणि जीव होताच काय येतं, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. या जीवरूपी सापळ्यामध्ये अडकताच त्याचे दोन लक्षणं आहेत. आपल्यामधली जीवाची भ्रमात्मक अवस्था गेली आहे की नाही हे जर बघायचं असेल ना तर ह्याचे दोन मेजरमेंट आहेत, अहंभाव आणि अज्ञान. या अहंकाराला तर आम्हाला ठाई ठाई ठेच लागते बघा. आणि जेवढी जीव अवस्था आमची प्राबल्य आहे, जेवढी आमची जीव अवस्था प्रखर आहे, तेवढा मनुष्य हा वारंवार या अहंकाराच्या ठेचा खातो. आपण बघतो ना अनेक मंडळी, म्हणजे काय, आम्ही आलो, आमचं काही त्यांनी दखलच घेतली नाही, आमचा काही सत्कार नाही, आमची काही विचारपूस नाही. अरे आम्ही कोण आहात तुम्ही? प्रत्येक ठिकाणी आपली कुठंतरी दखल घेतली गेली पाहिजे. हा अहंकार जसा आम्हाला समाजामध्ये दिसतो तसाच अहंकार मनुष्याच्या अंतरंगामध्ये वास करत असतो की आपण कोणीतरी आहोत, आपण कोणीतरी आहोत. खरं तर या अहंकाराला जीव या प्लॅटफॉर्मवर स्थान आहे आणि या जीव या स्थितीला खरं तर तेच भ्रमात्मक असल्यामुळं हा अहंकार देखील भ्रमात्मकच आहे. पण या अहंकाराचा जन्म या जीव या भूमिकेमधून होतो. त्याच्यामध्ये त्याची जननी आहे अज्ञान. आपण जीव झालो आहोत हे अज्ञान एकदा या शुद्ध स्वरूपाने धारण केलं की सज्जनो अहंकाराचा जन्म होतो. या अहंकाराच्या पायी या जगामध्ये काय थैमान चाललंय आपण बघतो. खरोखर हे 2026 वर्ष सुरूच झालंय ते युद्धांपासून. माहीत नाही हे वर्ष अजूनही किती संघर्षापर्यंत आम्हाला घेऊन जाणार आहे. खरं तर जगाला सुखाने नांदण्यासाठी या युद्धाची खरंच गरज आहे का हो? कधी कधी मी विचार करतो की कोणीतरी विवेक धारण करावा, कोणीतरी जगाला शांततेची गरज आहे सांगावं, कोणीतरी म्हणावं की अरे कशाला आपण भांडायचं, आपापल्या ठिकाणी आनंदात आहोत, काय आपल्याला ही आणखीन जमीन घेऊन शस्त्रसाठा घेऊन करायचंय. उलट हे अहंकारी मंडळी, अज्ञानी मंडळी आणखीन कौतुकाने सांगतात की जगामध्ये आता एवढा अस्त्रशस्त्रांचा साठा झालाय की ही पृथ्वी अनेक वेळेला उद्ध्वस्त करता येऊ शकेल. एवढी प्रचंड नरसंहारक, संपूर्ण विश्वाचं नुकसान करणारी अशी अस्त्रशस्त्र बनवण्यामध्ये सगळे वैज्ञानिक आपली डोकी गुंतवून बसली आहेत. काय म्हणायचं याला? अहंकार अज्ञान जन्मासी आला. हा अहंभाव, मी मोठा, माझं सर्वश्रेष्ठ आहे, मी या जगाचा मालक आहे, या सगळ्या भूमिकेमध्ये ही जीव रूपाने आम्ही किती स्वतःचं नुकसान करून घेतो, किती सगळं नुकसान करून घेतो. खरंच जगाला गरज आहे विवेकाची. एवढी सुंदर ही पृथ्वी आहे, किती सुंदर आकाश आहे, किती सुंदर जल आहे, किती मधुर फळं आहेत, किती सुंदर रसनेची खाद्यपदार्थ या भूमीमध्ये आपल्याला प्राप्त होत आहेत. आणि या सगळ्या अशा या ब्रह्मांडामध्ये आम्ही आपल्या अज्ञानामुळं, या अहंभावामुळं किती थैमान घालतोय, किती प्रचंड नरसंहार होतोय. त्या इराणमध्ये त्या विद्यमान सरकारच्या विरुद्ध कट करणाऱ्या
प्रोटेस्ट करणाऱ्या कित्येक हजारो लोकांना रात्रीतून फाशी दिल्या गेल्या. खरोखर आपल्याच देशामध्ये आपणच फाशीला जावं हे अहंकार नाही तर काय. ठीक आहे, लॉ अँड ऑर्डरची गरज आहे, मान्य आहे सज्जनो, परंतु आजच्या काळामध्ये खरंच जगाला शांततेची अत्यंत गरज आहे. पण यासाठी साधना हवी, यासाठी विवेक हवा. समर्थ त्यामुळे म्हणतात की जग तर त्याच्या पद्धतीने चाललंय, ठीक आहे, पण निदान आम्ही तरी आमच्या अंतरंगामध्ये विवेक धारण करावा. आपण कोण आहोत? आणि बघा, जगामध्ये जसं बाहेर जशी अशांतता आहे ना, बाहेर जसं थैमान चाललंय ना, तसं आज बहुतांश लोकांच्या अंतःकरणामध्ये देखील विचारांचं थैमान चाललंय. रात्र झोपू न शकणारी लोक आहेत. काळजी, चिंता याने जणू काही त्यांच्या अंतःकरणाला घेरलेलं आहे. समर्थ यावरती उपाय देतात. विवेके सदा सस्वरूपी भरावे. विवेक धारण करावा आपल्या जीवनामध्ये. सगळ्याच क्षेत्रामध्ये विवेकाची गरज आहे. सामाजिक क्षेत्रात आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे, आणि स्वतःच्या मनाला देखील शांतता प्राप्त करण्यासाठी विवेकाचीच गरज आहे. आणि मी आपल्याला वारंवार सांगितलं की बिनु सत्संग विवेक न होई. कोणीतरी संत आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय, त्याच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय, त्याच्या विचारांच्या शीतलतेशिवाय सज्जनो हे युद्ध काही केल्या शमत नाही, ही शांतता काही केल्या प्रस्थापित होत नाही. आम्हाला आमच्या अंतरंगामध्ये हा विवेक सत्संगाशिवाय जागृत करता येत नाही. हा विवेक एकदा जागृत झाला की मनुष्य आपल्या जीवनाची खरी दिशा आणि दशा ठरवू शकतो. बघा, विषयाकडे धावणं फार सोपं आहे, खाली उतरणं अतिशय सोपं आहे, पण या ऊर्ध्व गतीला जाण्यासाठी या विवेकाचा प्रकाश हा आमच्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. विवेके सदा सस्वरूपी भरावे. आम्हाला आमच्या जीवनात या परिस्थितीमधून वरती उचललं जाण्याची गरज आहे. आम्हाला आमच्याच अंतरंगामध्ये आपल्याच स्वरूपाचा शोध घेणं म्हणजे पुढे पाहता पाहता देव जोडे अशी अवस्था आहे. श्री महाराज याचं फार छान सोपं वाक्यामध्ये वर्णन करून सांगताना म्हणतात की ज्याला राम हवाय त्याने जगाकडं पाठ करावी. बघा, खरोखर जगाच्या गतीने चालाल, जगाच्या दिशेने चालाल तर रामापासून विन्मुख व्हाल. बघा, कारण हे जग सगळं या विषयाच्या ओढीकडं आहे. त्यामुळे त्यांच्यात अहंकार आहे, त्यांच्यात अज्ञान आहे. तुम्ही त्यांना सुधारण्यासाठी बऱ्याचदा आपला विवेक गमावून बसाल. बघा, श्री महाराज त्यामुळे म्हणायचे की खूप थंडी पडली असता जागोजाग्या शेकोट्या पेटवून थंडी घालवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या अंगामध्ये बंडी घालून बसा. आणि मी ह्याच्या पुढं गुरूंच्याच आज्ञेने एक वाक्य मिसळू इच्छितो की जरी तुम्हाला शेकोट्या पेटवायच्या असतील तरी देखील आपण सर्वप्रथम आपल्या अंगामध्ये बंडी घालावी. आणि ती बंडी आहे विवेकाची. तो विवेक सत्संगामधून धारण करावा. आपल्या अंतरंगामध्ये चालू असलेलं हे युद्ध थांबवावं, शांतता प्रस्थापित करावी. एक एक टप्प्याने मी नेमका कोण आहे याचा शोध घेत जावा. अनात्म वस्तूंचा त्याग करावा. जे असार आहे त्याला सोडावं. आणि मग अशा एका टप्प्यावरती या मनाला विवेकाच्या आधाराने उन्मन करून जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. आपल्याला लक्षात येतं की ही जीव नावाची भ्रामक कल्पना जी मी धारण करून बसलो होतो त्या कल्पनेला अस्तित्वच नाही. कारण जीव देखील अनात्मा आहे, जीव देखील असार आहे. आणि एकदा हा विवेक आमच्या अंतरंगामध्ये जागृत झाला की सगळा अनात्माचा कचरा आम्ही बाहेर ढकलतो. त्याच्याबरोबर ही जीवपणाची संकल्पना देखील आमची दूर होते. आणि जीवपणाची संकल्पना दूर होताच विषयांकडे धावणारं आपलं हे मन स्वाभाविकपणे स्वस्थ होतं, उन्मन होतं आणि आपल्या स्वरूपाशी तदाकार होतं. सज्जनो, यासाठी सद्गुरूचे चरण आपल्या हृदयामध्ये आपण घट्ट धरावेत. तोच आम्हाला निरंतर विवेक प्रदान करतो. हे समर्थांचं सांगणं. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया.
जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.